ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांच्या पत्नी भागीरथी सिद्धरामप्पा पाटील यांचं सोमवारी 15 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता दीर्घ आजाराने निधन झालं। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांच्या पत्नी भागीरथी सिद्धरामप्पा पाटील यांचं सोमवारी 15 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता दीर्घ आजारानं निधन झालं। मृत्यूसमयी त्यांचं वय 82 वर्षे होतं। त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। भागीरथी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 5 वर्षे कार्य करत ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी मोलाचं योगदान दिलं होतं। आपल्या साध्या, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय होत्या। जनतेच्या प्रश्नांबाबत त्या नेहमीच संवेदनशील राहिल्या आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या मातोश्री होत। त्यांच्या निधनामुळे पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबियांसह त्यांचे असंख्य हितचिंतक आणि समर्थक शोकसागरात बुडाले आहेत। भागीरथी पाटील यांच्या पश्चात 4 मुले, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे। त्यांनी आपल्या कुटुंबाला दिलेले संस्कार, समाजसेवेची जपलेली परंपरा आणि जनसामान्यांशी राखलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे त्यांची आठवण कायम जिवंत राहणार आहे।